आज मी बनवणार आहे भरलेली वांगी। चला तर मग बनवूया। मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची। तर पेस्ट झाल्यानंतर ताटामध्ये शेंगदाण्याचं कूट, मसाला, घरचा मसाला, मीठ, हळद, आलं लसूणची पेस्ट ते सगळे मिक्स करून थोडंसं तेल टाकायचं, किचन किंग मसाला टाकायचा। थोडंसं तेल टाकायचं आणि तेल वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून तर वांग्यात भरायचं। चला तर मग वांग्यामध्ये भरून घेऊया आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून। वांग्यामध्ये भरून झाले की कढईमध्ये तेल तापत ठेवायचं। तेलामध्ये जिरे, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता असं सगळं तेलामध्ये टाकायचं आणि वांग्याचा मसाला उरलेला आहे ना तो पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। तो व्यवस्थित छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपले भरलेले वांगे आहेत ना ते टाकायचे तेलामध्ये। व्यवस्थित ते पण परतून घ्यायचे तेलामध्ये, त्या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून झाले पाहिजे। ते परतून झाले की आपण थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढायची त्याच्यावर। मग ते छान मुरतात मग मसाल्यामध्ये वांगी। झालं की त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। गरम पाण्याने भाजीला छान चव येते। मग त्याच्यावरती थोडंसं हलवून घ्यायचं, त्याच्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचा। माझ्याकडे गुळाची पावडर होती तर मी ती टाकली, तुम्ही गूळ पण टाकू शकता खडा असेल तर। त्याच्याने चव खूप छान येते आणि झाकण ठेवून शिजायला द्यायचं। शिजून झालं की ते सर्व करायचं आणि तुम्ही चपातीसोबत खावा नाही तर भातासोबत खावा, खूप छान लागतं। तर चला मग बाय।